दृष्टांताची ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुण पाय साधूचे संगती तरुण पाय म्हणून व्यवहाराले दृष्टांताकडे जाऊन सिद्धांताकडे जीवाले जाता येते आणि त्याचा अर्थ करून घेता येतो. आपल्याला व्यवहारात अशी म्हणा एक तीड म्हणता 7 लोकांना खाल्ली होती म्हणता. आता निवर आता तर गमेले वरबी ती असं तर 7 जणांनी पुरणार नाही. एक तीड 7 लोकांना खाल्ली म्हणता. खाल्ली शेंगा बरं खाल्ली शेण आपल्या पूर्वजाईपासून हे शब्द कायम आहे. जे दुसऱ्याले खाऊ घालतात त्यांना तुकाराम महाराज नमस्कार करतात. तीड वर का असेना एक तीड का असेना पण 7 खाओ म्हणून 7 जणांचा शब्द वापरलेला आहे. ज्यांच्याकडे परमार्थाचं भगवंताचं संतांचं दर्शन प्राप्त करून घेता आलं त्यांनी जगाला दाखवण्याचा जगाला देव बनवण्याचा प्रयत्न केला. त्या महान संताला जगद्गुरु तुकाराम महाराज प्रणिपात करतात, दंडवत घालतात. कोण आहे असे पहिले साधू? साधूचा क्रमांक नंबर 1 आहे. त्या साधूचं नाव आहे त्याचा नंबर मागे आहे महाराज. तुमच्या चांगल्या वैकीचे आहे म्हणून तुम्ही त्याचं नाव सांगितलं. ज्ञानोबा राहिले कोण घडवलं? धन्यवाद. ज्ञानोबा रायाले घडवलं, मुक्ताबाईले घडवलं, आपल्या काका साहेबाले घडवलं, तुम्हा आपल्याले घडवलं. त्याच नाव आहे निवृत्ती. पंजा अर्थ लोपली पुराणे त्याच्या नावाचा अर्थ आहे निवृत्ती. आपल्याले तुमच्या फॅक्टरीवाल्याले त्या दिवशी शेवटच्या दिवशी लिहून देता म्हणता. तुम्ही सांगता नाही आम्हाला. हा पाहून घ्या. आता सांगलं रमेश बोलणार की सेवा निवृत्ती म्हणजे आता वृत्ती संपली, वृत्ती भगवंत रूप झाली. तुम्ही ना इतके वर्ष नोकरी केली, आता तुम्ही निवृत्त झाले. तुम्ही निवृत्त झाले. ज्याची वृत्ती देवमय आहे त्या संत निवृत्तीनाथाचा आज समाधी सोहळा आहे. अशा या महत्वाच्या तिथे हे मोठाले बाबा कीर्तन घेतात त्याला का डोकं भरणं आहे का? मी आज 2 दिवस झाले अभ्यास करून राहिलो, अजून अभंग माझ्या पाठी. गीता जयंती झाली, परशुराम जयंती झाली. तुम्हाला काय वाटते की याच्या गाडीचे मोठे मोठे लाईट आहे लाल, ते म्हणतो आम्हाला वेळ नाही. अरे नाही हो, असं काय करता बाबा? अरे समाज तुमची अपेक्षा करतो, आपल्याला येणार नाही. सगळ्याच्या नंतर माझा नंबर लागला. आधी नंबर दिले. आपल्या परिसरातले, जिल्ह्यातले, तालुक्यातले सगळे बुवा संपले आणि मग विलास जावडे डोंगर कोठरा ते येणं माझ्या शेवटचा नंबर दिला ते. आणि मी वाटच पाहतो, मला फक्त कोणा सांगलं पाहिजे की तुमचं कीर्तन घेतलं. आपण तर पेलच आहे. मी हे पेपर बी वाचतो ना, तर कोण कोण मेले आपल्या परिसरातले तेच पाहतो, बाकीचं कारण आपल्या वैकीचा जर वारकरी असला तर लागला आपला नंबर. विठ्ठल आजच्या या एकादशीला अनन्य साधारण महत्व आहे.
आज त्र्यंबकेश्वरला यात्रा आहे निवृत्तीनाथाची. सामान्य संताची नाही. या सृष्टीवरती या कलियुगात पहिले संत निवृत्तीनाथ आहे. सगळ्यात मोठे भाऊ, मोठे संत कोण आहे निवृत्ती? सगळ्याला माहिती आहे. विठ्ठलपंत बाप आहे, रुक्मिणी माता आहे, आळंदीत राहत होते. त्याचे मुलं आहे, त्याचा मोठा मुलगा आहे. झालं काय एवढ्यानं? सगळेच मुलं आहे, सगळेच मुलं आहे. त्याचे काऊन नाव आले, ते काऊन नाही संत झाले? कोण आहे निवृत्ती? विचारू कानोपात्रा महाराज विचारू. हरे शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही. ज्ञानदेव पाही. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही. ज्ञानदेव पाही. सोपान तो ब्रह्मा, सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. धन्य 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 निवृत्ती राया. धन्य 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 निवृत्ती राया. धन्य 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 निवृत्ती राया. धन्य 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 निवृत्ती राया. ज्ञानदेव धन्य ज्ञानदेव सोपान सतया. धन्य 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 निवृत्ती राया. धन्य 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 निवृत्ती राया. वारकरी यात्रे लोक. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही. कोण आहे आता निवृत्ती? सांगा बरं. निवृत्तीनाथ कोण आहे सांगा? कानोपात्रा महाराजनं सांगलं ना, शिव तो निवृत्ती. आमच्या महाराजांनी सांगितलं सदाशिवाचा अवतार. कोण? कोण आहे निवृत्तीनाथ? निवृत्तीनाथ या किती देव आहे? आपल्याला बाकीचे देवाचे काही काम नाही. आज 5 देव आहे, मुख्य देव 5. तर 5 मुख्य देव आहे. तर या 5 मुख्य देवात सगळ्यात मोठा देव कोण आहे? मोठा देव आज बापा एवढा किती दिवस झाले पाणी नुसतं पाणीच टाकून राहिले का? मग इतकं पाणी टाकून राहिले की महादेवाने सर्दी झाली काशीनाथ महाराजांचा. या सृष्टीवरचा सगळ्यात मोठा देव आहे महादेव. या कलियुगातला सर्वात मोठा संत आहे निवृत्तीनाथ. विठ्ठल विठ्ठल अशा निवृत्तीनाथ महाराजांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज भाग्यवंत म्हणतात. पाहून घ्या. अशा संतांना जगद्गुरु तुकाराम महाराज हात जोडून भाग्यवंत म्हणतात. मग तुम्ही आम्ही भाग्यवंत नाही का? आपण भराई कितीतरी पद आहे होय. भाग्यवंत, कृपावंत, दयावंत, आणखी निष्ठावंत. 7 आहे. सांगा
सात आहे वंत रूपावंत झालं ना सांगा